नमस्कार धावपटूंनो, रन स्मार्ट, रन सेफ, रन स्ट्रॉंग ह्याच आपल्या तत्वाला धरून आज आपण रनिंग आणि आहाराबद्दलचे काही खूप मोठे गैरसमज मोडून काढणार आहोत. आपण रोज जे काही खातो ना, त्यामागचं खरं वैज्ञानिक सत्य नेमकं काय आहे हे आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण उलगडून बघणार आहोत. आता हे बघा, नुकताच आपल्या एका अल्ट्रा रनर मित्राचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आला होता. प्रोटीन पावडर न घेता नैसर्गिक आहारातून आपल्याला खरंच प्रोटीन मिळवता येतं का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पूर्ण अंडी खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का? कसं आहे ना, हा प्रश्न फक्त त्यांचा नाहीये, तर आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात नेहमी हाच गोंधळ असतो. तर चला आज यावरचा कायमचा उपाय शोधूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गैरसमजापासून. गैरसमज क्रमांक 1, प्रोटीन पावडरची सक्ती. हे बघा, जेव्हा आपण लांब पल्ल्याचं रनिंग करतो किंवा हेल रन्स करतो तेव्हा आपल्या स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन लागतं. हे अगदी 100% खरं आहे. पण म्हणजे प्रोटीन पावडर ही काय कोणती जादूची भुकटी नाहीये. ती आपल्या आहारातील कोणतीही सक्तीची किंवा कंपल्सरी गोष्ट अजिबात नाहीये. तो फक्त आपली वेळेची बचत करणारा म्हणजेच एक कन्व्हिनियंट पर्याय आहे. हे जे बाजारात दिसते ते एक व्यावसायिक चित्र आहे, वास्तव नक्कीच नाही. आणि इथे एक अतिशय दिलासादायक सत्य समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपला रोजचा घरचा आहार अगदी संतुलित असेल ना, तर घरातील नेहमीच्या अन्नातून आपण आपल्या प्रोटीनची 100% गरज सहज पूर्ण करू शकतो. यासाठी कोणत्याही महागड्या पावडरची आपल्या शरीराला अजिबात आवश्यकता नसते, हे अगदी नक्की. आता आपण वळूया दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे. गैरसमज क्रमांक 2, अंड्याच्या पिवळ्या भागाबद्दलची अनावश्यक भीती. अंड्याचा पिवळा भाग खाल्ला की आपलं कोलेस्ट्रॉल वाढेल, अशी एक मोठी भीती आपल्या सर्वांच्या मनात घर करून असते. पण आधुनिक वैद्यकीय संशोधनाने ही भीती पूर्णपणे निराधार ठरवली आहे. म्हणजे काय, तर अन्नातून जे कोलेस्ट्रॉल शरीरात जातं, ज्याला आपण डाएटरी कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याचा आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलवर थेट असा काही मोठा परिणाम होत नाही. कारण आपले यकृत म्हणजे लिव्हर शरीराला लागणारे आवश्यक कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या स्वतःच तयार करत असतं. आता ही एक अतिशय रंजक आकडेवारी लक्ष देऊन ऐका. एका पूर्ण अंड्यामध्ये साधारणपणे 6 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यातलं 3 ग्रॅम पांढऱ्या भागात आणि उरलेलं तब्बल 3 ग्रॅम चक्क त्या पिवळ्या भागात असतं. म्हणजेच जे लोक कोलेस्ट्रॉलच्या नुसत्या भीतीने अंड्याचा पिवळा भाग फेकून देतात ना, ते नकळतपणे स्वतःचं निम्म मौल्यवान प्रोटीन सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकत असतात. हे खरंच खूप धक्कादायक आहे. आणि बरं का, नुसतं प्रोटीनच नाही, तर या पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी, B12, लोह आणि कोलिन नावाचा एक अतिशय विशेष घटक असतो, जो आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे जर हृदयविकाराचा कोणताही पूर्वीचा आजार नसेल, तर रोज पूर्ण अंडी खाणे हे आपल्या शरीरासाठी अगदी सुरक्षित आणि तितकंच फायदेशीर आहे. हे सगळे गैरसमज दूर केल्यानंतर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया. रोजच्या वापरातील नैसर्गिक स्रोत म्हणजेच आपल्या घरच्या आहारातील प्रोटीन. 50 ग्रॅम प्रोटीन हा आकडाच खरंच थक्क करणारा आहे. म्हणजे फक्त 100 ग्रॅम साध्या सोया चंक्समध्ये तब्बल 50 ग्रॅमच्या आसपास अतिशय उत्तम दर्जाचं प्रोटीन दडलेलं असतं. जे धावपटू शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी हा किती मोठा आणि शक्तिशाली पर्याय आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. विचार करा. शाकाहारी पर्यायांची यादी तशी खूप मोठी आणि चविष्ट आहे. पनीर आणि सोया चंक्स हे तर हाय प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेतच. त्यासोबत मूग मटकीची उसळ आपल्याला प्रोटीनसोबतच पचनासाठी आवश्यक ते फायबरही देते. आणि रोज रात्री झोपताना 1 ग्लास दूध, जेवणात 1 वाटी दही किंवा आपलं नेहमीचं वरण, आमटी, डाळीचं धिरडं हे सगळे नेहमीचे घरगुती पदार्थ रनिंगनंतर शरीराची उत्तम रिकव्हरी करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मांसाहारी धावपटूंसाठीही खूप चांगले आणि ताकदवान पर्याय उपलब्ध आहेत. पूर्ण अंडी तर आपण मघाशी बघितलीच, पण त्यासोबत कमी फॅट आणि जास्त प्रोटीन असलेलं चिकन ब्रेस्ट हा एक अतिशय उत्कृष्ट पर्याय आहे. आणि मासे तर आपल्याला चक्क दुहेरी फायदा देतात. म्हणजे प्रोटीन तर मिळतंय, पण त्यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे आपल्या धावपटूंच्या सांध्यांच्या म्हणजेच जॉईंट्सच्या आरोग्यासाठी तर एखाद्या वरदानासारखे उपयुक्त ठरतात. तर या सगळ्या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की निसर्गाने आपल्याला प्रोटीनचे अगणित पर्याय दिलेले आहेत. आकर्षक मार्केटिंगच्या भूलथापांना बळी पडून अशा महागड्या सप्लिमेंट्सवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या घरच्या साध्या आणि सकस आहारावर आपण विश्वास ठेवायला हवा. स्वतःच्या शरीराची नेमकी गरज ओळखून या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश करणं हीच खरी बुद्धिमानी आहे. समारोप करताना एक खूप महत्त्वाचा विचार. रनिंगचा उत्तम सराव करून आल्यावर आपला सर्वात आवडता रिकव्हरी आहार नेमका कोणता असतो? आपण जे काही खातोय ते खरंच शरीराला ताकद देतंय की ती फक्त एक मार्केटिंगची सवय बनून राहिली आहे? यावर नक्की विचार करा.
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण विषय समजून घेण्यासाठी नक्की जोडलेले रहा आणि नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा, रन स्मार्ट, रन सेफ, रन स्ट्रॉंग.